मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मी सकाळी टी व्ही बघत होतो तेव्हाच ही बातमी टी व्हीवरती झळकली। पहिल्यांदा असं वाटलं होतं की हा किरकोळ काहीतरी अपघात झाला आहे आणि अजित पवार त्याच्यातून सही सलामत बाहेर पडतील, परंतु नंतर जे विमान कोसळल्याचे चित्र दाखवले गेले तेव्हा लक्षात आलं की हा फार मोठा अपघात होता। त्याच्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आमचा तर कुटुंब प्रमुखच। त्यानंतर एक पुढच्या 2-3 दिवसात त्या ठिकाणी निश्चितपणानं काहीतरी या ठिकाणी लक्षात येईल। हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे। बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री असताना त्यांनी बीडच्या विकासाला गती देण्याचं काम केलं। अनेक नवीन प्रोजेक्ट बीड जिल्ह्यात राबवायच्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेतला होता। त्यामुळं आमच्या दृष्टिकोनातून, माजलगाव मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना आहे आणि निश्चितपणानं याचा परिणाम आमच्यावरती होणार आहे। मी परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांचं जे महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न होतं ते परिपूर्ण करण्यासाठी आम्हाला ताकद मिळो। काही आठवणी आहेत, पण खूप काही सांगण्यासारखं आहे, पण आता या परिस्थितीमध्ये मी नाही। नंतर कधीतरी मी त्यांच्या आठवणीच्या बाबतीत या ठिकाणी बोलेन। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।